आता सगळीकडे कार्यकर्ता हा शब्द आपण ऐकतोय. कार्यकर्ता हा आपल्या नेत्यासाठी सर्वस्व पणाला लावून आपला सगळी वेळ देऊन नेत्यासाठी झगडत असतो, असं एकंदरीत वातावरण दिसतंय. पण महाराष्ट्राच्या राजकारणात आज वेगळी समीकरणं पाहायला भेटतात आणि ही वेगळी समीकरणं अशा पद्धतीनं पुढे येत आहेत की कुठेतरी कार्यकर्त्यालाच कळत नाहीये नेमकं काय करावं. कारण कोणता नेता कोणत्या पक्षात जाईल आणि कार्यकर्ता काय भूमिका घेईल हे कोणालाही समजत नाही. अरविंद जगताप यांनी झेंडा हे गीत लिहिलं होतं. त्या गीताचा जर आपण अर्थ समजून घेतलं तर आजही तो समर्पक ठरतो. पण अशी एक घटना झाली होती, अशी एक घटना म्हणजे अशा कित्येक घटना सांगता येईल, पण त्यातली एक घटना अशी होती की त्यातून कार्यकर्ता आणि नेता यामध्ये काय संबंध असावा, यांचं कसं नातं असावं, नेता कसा असावा, या सगळ्या गोष्टीत अत्यंत समर्पक अशी ही गोष्ट लागू पडते. तीच गोष्ट बाबासाहेबांची आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया. नमस्कार, मी सूरज कुमार वृषभाई सुधाकर आणि तुम्ही पाहताय पिंपळाचं पान. आता आपण कार्यकर्ता या विषयावर बोलतोय. कार्यकर्ता आणि नेता कोणतीही जर संघटना असेल किंवा संघटन असेल ते मजबूत होतं ते फक्त कार्यकर्त्याच्या जीवावर. कार्यकर्ता आपली सगळी वेळ देऊन सगळ्या गोष्टींना सामोरे जाऊन, समस्यांना सामोरे जाऊन मोठ्या कसोशीनं प्रयत्न करत असतो आपलं संघटन मजबूत करण्याचं. त्याच्याच जाग्यावर नेताही त्या कार्यकर्त्याच्या भरोशावर आपलं सगळं साम्राज्य उभं करत असतो. कार्यकर्ता हा अत्यंत मुख्य घटक आहे, हे सगळं आपल्याला माहिती आहे. पण येणाऱ्या म्हणजे गेल्या काही दिवसांपासून किंवा काही वर्षांमध्ये इतका फरक पडलाय की कार्यकर्ता हा फक्त एका चमच्यासारखा झालाय. चमच्याचा उपयोग कोण कधी कसं करतं हे सगळं आपल्याला माहिती आहे आणि तोच उपयोग कुठेतरी कार्यकर्त्यांच्या बाबतीत व्हायला लागलाय. आजही सर्वसामान्य कार्यकर्ता कोणत्या तरी एका झोनमध्ये अडकलाय, कोणत्या तरी एका विशिष्ट जागेत अडकलाय, जर सगळं परिवार, संसार, आपलं महत्वाकांक्षा सगळं बाजूला सोडून तो कोणासाठी तरी झुरतोय. पण त्याला कोणीही विचारत नाही. त्याचा नेता पक्षप्रवेश करतानाही आपल्या कार्यकर्त्याला विचारत नाही, अशी आजची परिस्थिती आहे. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकदा आपल्या रूमवर राहत होते. रमाई घरी नव्हत्या. मग एकदा कार्यकर्ते आले म्हटल्यावर आता काय, सकाळी न्यारी गेली म्हणजे नाश्ता केला आणि कोर्टामध्ये आपल्या काही केसेस होत्या त्यासाठी बाबासाहेब निघून गेले. कार्यकर्ते दिवसभर घरी थांबले. मग थोडं लवकर त्या दिवशी बाबासाहेब आले. लवकर आल्यानंतर बाबासाहेबांनी आतमध्ये गेले, फ्रेश झाले आणि काही वेळाने ते स्वतः स्वयंपाक घेऊन बाहेर आले आणि जेवायला बसले. तेव्हा कार्यकर्त्यांच्या लक्षात आलं की हे सगळं बाबासाहेबांनी स्वतः केलं. म्हणजे आपल्या कार्यकर्त्याला ते म्हणू शकले असते की आज तुमची वहिनी घरी नाहीये, आज रमा घरी नाहीये, आज आपण बाहेर काहीतरी खाऊया किंवा तुम्ही उद्या या, आपण उद्या या विषयावर बोलूया, असं काही कारण देऊन त्यांना टाळता आलं असतं. पण त्यांनी असं न करता स्वतः पुढाकार घेतला आणि स्वतः आपल्या हाताने जेवण बनवून, भाकरी तापवून, भाजी करून त्यांना खाऊ घातलं. ही भूमिका आपल्या कार्यकर्त्यांना सांभाळण्याची, आपल्या कार्यकर्त्यांना एका आईसारखं जीव लावण्याची जी काही भावना आहे ती या नेत्यांमध्ये होती आणि म्हणूनच हे नेते आजही अजरामर आहेत. ते केवळ फक्त राज्यघटना लिहिली यापुरते मर्यादित नाही, ते केवळ मोठे विद्वान होते यापुरते मर्यादित नाही, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आतला जो एक मायेची ममता आहे, जो ओलावा आहे, ममत्व आहे, तेही त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये झिरपत राहिलं आणि त्यांच्या नेतृत्वावर सगळेजण अपाट प्रेम करू लागले. त्यांच्यातला जो एक नेता होता तो त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी काही करायला, वेळप्रसंगी हाताने स्वयंपाक करायला असेल किंवा दुसरे काही किस्से आहेत त्यामध्ये बाबासाहेबांनी इच्छा नसतानाही सगळ्या गोष्टी कार्यकर्त्यांसाठी केलेल्या आहेत, असेही किस्से आहेत, तेही आपण पाहूयात. पण कार्यकर्त्यांना जपणारा, जीवापाड प्रेम करणारा असा नेता आपल्याला लाभला होता. म्हणजे आपल्या पूर्वजांना लाभला होता. कदाचित असा नेता आपल्यालाही लाभावा अशी आशा करूया. धन्यवाद.